नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी गुळपट्टी कशी करायची ते दाखवणार आहे। चला तर बघूया कशी करायची ती। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहे मी, 1 पावचं प्रमाण घेतलेलं आहे मी। 1 पाव शेंगदाणे आणि 1 पाव गूळ आपल्याला यायला लागेल। तुम्ही सेपरेट तिळाची किंवा सेपरेट दाण्याची सुद्धा ही पट्टी करू शकता किंवा तीळ आणि शेंगदाणे मिक्स वाटून सुद्धा ही गुळपट्टी तुम्ही करू शकता। याच्यामध्येच मी थोडेसे तीळसुद्धा घालणार आहे, म्हणजे मला थोडी मिक्स शेंगदाणे आणि गुळाची पट्टी करायची आहे। माझे शेंगदाणे भाजून झालेले आहे। तिळाचा सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल, तडतड असे तीळ उडत आहे। आणि शेंगदाणे मी थोडे कमीच घेतलेले होते एका पावाला, कारण तेवढे मी तीळ घातलेले आहेत त्याच्यामध्ये। आता मी जो गूळ घेतलेला आहे तो मी कुकरमध्ये मेल्ट करून घेणार आहे। याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेते आणि हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। थोडा बारीकच घ्यायचा म्हणजे तो लवकर मेल्ट होतो। आणि याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घेणार आहे आणि हे कुकरमध्ये मी ठेवून घेते। कुकरमध्ये तो गंज ठेवल्यानंतर मी त्याच्यामध्ये झाकण ठेवून घेते, म्हणजे याच्यामध्ये पाणी पडायला नको। जे कुकरची वाफ येते त्याचं पाणी पडायला नको। आणि कुकरचं झाकण मी शिटी लावून बंद करून घेते। आपल्याला 5-6 शिट्या होऊ द्यायच्या याला। मी याच्या 5-6 शिट्या होऊ दिलेल्या आहेत। तुम्ही शिट्या न होऊ देता जर फुल गॅसवर 5 मिनिटं ठेवला आणि नंतर शिटी व्हायच्या वेळेस गॅस बंद केला तरी चालेल। आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि शिटीमधली मी वाफ काढून घेते। आता शिटीमधली वाफ गेल्यानंतर झाकण उघडून घेते आणि आपण जे झाकण ठेवलेलं होतं त्याच्यावर जे पाणी आहे ते पाणी गुळामध्ये पडायला नको। गरम असेल तर सांडशीच्या साहाय्याने काढून घ्या। आपण बघू शकता गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। आणि जर गूळ मेल्ट झालेला नसेल तर परत 2 मिनिटांसाठी बंद गॅसवर ठेवा। अशा पद्धतीने गुळपट्टी केल्यामुळे गुळपट्टी सॉफ्ट होते, म्हणजे हा डायरेक्ट गॅसच्या संपर्कात आलेला गूळ नसतो, म्हणून ही सॉफ्ट होते। याच्यामध्ये आता मी शेंगदाणे आणि जे तीळ भाजलेले होते ते घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर गांधीग्रामची गुळपट्टी खाल्लेली असेल तर गांधीग्रामची गुळपट्टी सेम याच पद्धतीची लागते। मी बऱ्याचदा गॅसवर कढईमध्ये गूळ मेल्ट करून गुळपट्टी केलेली आहे, परंतु ती चिकट होते, दाताला ती चिटकते। ही गुळपट्टी नक्कीच तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा कशी होती ती। आता मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य मी काढून घेणार आहे। थोडे तीळ राहिले होते ते मी वरून घालून घेतलेले आहे आणि एका वाटीला मी तूप लावलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हिला प्रेस करून घ्यायचे। गरम नसेल तर हाताच्या साहाय्याने सुद्धा केले तरी चालेल। अशा पद्धतीने हिला सेट करून घ्यायचं आहे आणि अशी गुळपट्टी खूप खुसखुशीत होते। आपण जे गॅसवर मेल्ट करतो गूळ तो पाक कडक होतो आणि ती गुळपट्टी चिवट होते। अशा पद्धतीची जर तुम्ही गुळपट्टी केलेली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि केली नसेल आणि बनवली असेल माझं बघून तरीसुद्धा मला सांगा कशी झाली ती। आणि ही गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत त्याच्या वड्या, किंवा तुम्ही अशी पोळीसुद्धा राहू देऊ शकता। आता ही गरम असतानाच मला कापून घ्यायची आहे, म्हणजे वड्या व्यवस्थित पडतील। खूप अशी सॉफ्ट होते ही आणि चवीलासुद्धा खूप छान लागते। मी बऱ्याचदा गांधीग्रामची गुळपट्टी करण्याचा प्रयत्न केला, पण मला पाहिजे तशी जमली नाही, परंतु ही केल्यानंतर परफेक्ट अशी गांधीग्रामच्या गुळपट्टीसारखी गुळपट्टी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मी कापून घेतलेल्या आहे वड्या आणि किंचित थोडं थंड झाल्यानंतर मी सर्व करते। माझी खुसखुशीत अशी गुळपट्टी तयार झालेली आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।